नमस्कार. आजच्या भागामध्ये इथे आता भूमी खूपच जास्त चिडलेली असते. आकाशच्या आणि घरातल्या सर्व लोकांच्या समोर रागिणीने भूमीला खोटं ठरवलेलं असतं. म्हणजे रागिणीने हा सगळा केलेला प्लॅन असतो, की तिने जेवणामध्ये इथे आता विष टाकलेलं असतं फक्त भूमीच्या समोर आणि नंतरला भूमीने तिच्यावरती आरोप केल्यानंतर सगळं चित्र बदललेलं असतं. म्हणजे रागिणीने हा सगळा प्लॅन भूमीला आकाशच्या नजरेतून पाडण्यासाठी केलेला असतो. फक्त भूमीचा गैरसमज निर्माण व्हावा म्हणून तिच्यासमोर त्याच्यामध्ये तिने विष टाकण्याचं नाटक केलेलं असतं आणि ते भूमीच्या सगळं काही नंतर लक्षात येतं. तेव्हा इथे भूमी म्हणते की रागिनी पटवर्धन, तुम्ही यांना घरातल्या लोकांना फसवाल, पण तुमचा खरा चेहरा माझ्यासमोर आलेला आहे आणि मी लवकरच तुमचा हा खरा चेहरा आकाशच्या आणि घरातल्या सर्व लोकांच्या समोरसुद्धा घेऊन येईन, असं भूमी म्हणते आणि सरळ तिथून निघून जाते. तेव्हा इथे रागिनी आता रडायचं नाटक करते आणि म्हणते की आकाश, आपली भूमी अशी का वागते रे? आपल्या भूमीच्या मनामध्ये हे असं अचानक का आलं? तिचा एवढा गैरसमज का झाला? मला खरंच कळत नाही आहे. आकाश बाळा, अरे मी स्वतःच्या जीवाची काळजी न करता, पर्वा न करता मी तुझा जीव वाचवला. ती गोळी मी माझ्या खांद्यावरती झेलली आणि भूमी असा आरोप करते की मी तुझ्या बाळाला मारण्याचा प्रयत्न करते. असं का करेन मी? जर मी तुझा जीव वाचवण्याचा प्रयत्न करते, तर मग मी तुझ्या बाळाला मारण्याचा प्रयत्न का बरं करेन? तेव्हा इथे रागिनी म्हणत असते की भूमीने हे नको ते मनामध्ये का घेतलंय? हा नको तो खूळ तिने डोक्यामध्ये का भरून घेतलाय मला खरंच कळत नाही आहे. आकाश, अरे तुला माहिती आहे ना, मी सर्व लोकांना तुम्हाला किती मानते. तुम्ही माझ्यासाठी महत्त्वाचे आहात. तुम्ही माझं कुटुंब आहात. तेव्हा इथे आता रागिनी रडायचं नाटक करते आकाशला मिठी मारून. त्यानंतरला आकाशसुद्धा तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यानंतरला इथे भूमी आपल्या रूममध्ये येते आणि खूपच जास्त ती रडायला लागते. तेव्हा मानसीसुद्धा तिच्या मागे मागे येते. मानसी म्हणत असते, ताई, अगं कशाला तू स्वतःला इतका त्रास करून घेतेस? हे बघ, अगं तुला माहिती आहे ना, तू प्रेग्नेंट आहेस. जर तू एवढा त्रास करून घेतलास, तूही एवढी रडायला लागलीस, तर बाळालासुद्धा त्रास होईल. हे घे, पाणी घे बरं प्यायला. भूमी म्हणते, नाही नको, मला काही नको आहे. तेव्हा इथे आता मनू म्हणत असते, ताई असं नाही करायचं. हे व पाण्यावरती राग नको काढूच बरं, पाणी पी आधी. तेव्हा भूमी पाणी पिते आणि ती म्हणत असते की मानसी, हे सगळं काय झालं गं? म्हणजे तू बघितलंस ना, आकाशने माझ्या बोलण्यावरती अजिबात विश्वासच नाही ठेवला गं. म्हणजे त्याला ती बाई जे काही बोलते ना, ते सगळं खरं वाटतं. म्हणजे ती जी काही नाटकं करते, जे काही बोलते, ते सगळं त्याला खरं वाटत असतं. तिच्या बोलण्यावरती तो बरोबर विश्वास ठेवतो. पण मी त्याला पोटतिडकीने सत्य सांगण्याचा प्रयत्न करते, पण तो माझ्यावरती 1% विश्वास ठेवत नाही आहे गं. म्हणजे त्याला बरोबर माहिती आहे की मी कधीच खोटं बोलत नाही. मग आता मी जर खोटंच बोलत नाही, मग माझ्या बोलण्यात काहीतरी तथ्य आहे, हे त्याने समजून घ्यायला नको का? तेव्हा मनू म्हणत असते, पण ताई, एक गोष्ट तुझ्या लक्षात येते का? अगं तू आईंवरती हे जे काही आरोप केलेस, त्याचा एकसुद्धा पुरावा नाही आहे का आपल्याकडे? मग आपण कसं बोलणार आणि ते लोकं कसं विश्वास ठेवणार ना आपल्यावरती? तेव्हा भूमी म्हणत असते, मनू, अगं आपण ज्याच्यावरती प्रेम करतो ना, त्याच्यावरती आपला पूर्ण विश्वास हवा आणि आकाश मला चांगलं ओळखतो. मी काही झालं ना तरी खोटं नाही बोलत. मग आता त्याने मला काय ओळखलं? त्याचं माझ्यावरती जर प्रेम असतं, तर त्याने माझ्या बोलण्यावरती थोडा तरी विश्वास ठेवला असता ना. विश्वास हा फक्त 3 अंकी शब्द नाही आहे गं बाळा. 3 अंकी हा शब्द नाही आहे. तर मला असं वाटतं की विश्वास हा 3.5 शक्तिपीठं जशी आहेत ना, तसा तो शब्द आहे. मग जर आपण एखाद्यावरती प्रेम करतो आणि ती व्यक्ती आपल्याला पोटतिडकीने काहीतरी सातत्याने सांगण्याचा प्रयत्न करते, मग आपण एकदा तरी विश्वास ठेवायला पाहिजे ना. तर आकाश सगळ्यांच्या समोर मला खोट्यात काढतो. माझ्यावरती तो अजिबात विश्वास ठेवतच नाही. त्याचा आहेच नाही विश्वास माझ्यावरती. मग त्याचं प्रेम तरी काय आहे गं माझ्यावरती? जर तो मला समजून घेऊ शकत नाही, मला काय वाटतं हे त्याला कळत नाही आहे, मी काय सांगण्याचा प्रयत्न करते हे त्याला जाणून घ्यायचं नाही आहे, त्याच्या डोळ्यावरती प्रेमाची, मातृत्वाची जी काही पट्टी आहे ना, ती त्याला बाजूलाच काढायची नाही आहे. मग मी हे सगळं का सांगते त्याला? कशासाठी? मी एक आई होणार आहे आता. आतापर्यंत मी फक्त एक सून, बायको होते, पण आता मी आई होणार आहे. मग मी जर माझ्या बाळाच्या चांगल्याचा विचार केला, तर कुठे बिघडलं? मला त्याची सिक्युरिटी हवी आहे, बाकी काही नाही. तेव्हा इथे या बाईमुळे माझ्या मनामध्ये नको नको ते शंका आल्या, कळतंय तुला?
तेव्हा इथे मनू म्हणते, पण ताई या वेळेला अचानक तू आईंवरती असा आरोपच कसा काय केलास आणि सगळ्यांसमोर एक्सपोजसुद्धा केलास? तेव्हा भूमी म्हणते, कारण मी त्यांना जेवणामध्ये विष टाकताना बघितलं. मनू म्हणते, तू बघितलंस त्यांना टाकताना? तेव्हा भूमी म्हणते, हो, त्यांनी माझ्यासमोर टाकलं. मनू म्हणते, ताई त्यांनी तुला फक्त भासवलं, कारण तुला खोटं ठरवायचं होतं सगळ्यांच्या समोर, आकाश जिजूंच्या समोर, घरातल्या सर्व लोकांच्या समोर, आणि त्यांनी तेच केलं. त्यांच्या प्लॅनमध्ये अगदी व्यवस्थितरित्या सक्सेसफुलसुद्धा झाल्या. भूमी म्हणते, हो ना गं, ते मला आता कळलं. त्यांनी अशी परिस्थिती निर्माण केली, गुरुजींना इथे बोलावलं आणि माझ्या बाळाला धोका आहे असं सांगितलं, आणि वारंवार माझ्याबरोबर अशा गोष्टी घडल्या की ज्याच्यामुळे माझ्या बाळाला धोका होऊ शकतो हे मला कळत होतं, आणि मी त्याला वाचवण्यासाठी, त्याला सिक्युअर ठेवण्यासाठी मी आता हे जे काही केलं ना, ते त्यासाठी होतं. मी त्यांना सगळ्यांसमोर एक्सपोजच करणार होते. तेव्हा इथे भूमी आता मनूला म्हणत असते, पण ह्या वेळेला सुद्धा त्यांनी गेम खेळला माझ्याबरोबर आणि सगळ्यांच्या नजरेत, आकाशच्या नजरेत मला खोटं ठरवलं. तेव्हा आता जो काही प्रकार घडलेला असतो, भूमी ज्या पद्धतीने इथे आता रागिणीला बोललेली असते, ते सगळं आजीला आठवत असतं, आणि आजीला ते सगळं आठवल्यानंतर त्यांना खूप जास्त त्रास होतो. आजी म्हणत असतात की आकाश, हे सगळं काय घडलं रे आपल्या घरामध्ये? म्हणजे बघ ना, भूमी आपली एवढी गुणी मुलगी, एवढी चांगली, एवढी मायाळू मुलगी, आणि तिने रागिणीवरती असे आरोप का केले रे? ती का अशी वागली? खरंच मला कळलं नाही. आणि भूमी आज जे काही वागले ना आकाश, ते खूपच वाईट होतं रे. म्हणजे आपली भूमी आणि अशी कधीतरी वागू शकते, या गोष्टीवरती माझा विश्वासच बसत नाही आहे. अचानक काय झालं असेल तिला? ती अशी का वागली असेल ना? आपल्या घराला वाद विवाद, भांडणं तंडणं काही माहितीच नव्हती. किती शांतता होती आपल्या घरामध्ये. सगळीजण आपापली कामं करायची आणि सुखाने राहायची. मग अचानकच असं काय घडलं की भूमी एवढी बदलली, भूमी एवढी राग करायला लागली? मला खरंच कळत नाही आहे. ती रागिणीबद्दल मनामध्ये एवढा मोठा तिने गैरसमज करून का घेतलाय? असं काय घडलंय? भूमी तर अजिबात अशी कधीच वागत नव्हती. ती सगळ्यांना समजून घेत होती, घर सांभाळत होती, तुला सांभाळत होती, माझी काळजी घेत होती. मग अचानकपणे तिने का असं सगळ्यांसमोर रागिणीला बोलावं? असं काय घडलं असेल? तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, आजी, मी तुला फक्त एवढंच सांगेन की तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. हे बघ, मी सगळं काही व्यवस्थित करेन. मी भूमीला सुद्धा समजावेन. तरी ते मनू म्हणत असते, भूमीताई, हे बघ, तू स्वतःला आता त्रास करून घेऊ नकोस. हे बघ, जे काही झालं ते चुकीचं होतं, पण म्हणून तू काय आता रडून रडून बाळाला सुद्धा त्रास करू देणार आहेस का? तेव्हा इथे भूमी म्हणत असते, मनू, मला माहिती आहे गं, माहिती आहे मी प्रेग्नेंट आहे. आता कुठली आई आपल्या बाळाला त्रास करू देईल? म्हणजे मी त्रास करून घेतल्यानंतर, मी रडल्यानंतर बाळालासुद्धा त्रास होणार आहे, मला माहिती आहे. मी जरी जास्त शिकलेले नसले तरीसुद्धा ही गोष्ट मला माहिती आहे की मी जेवढा त्रागा करेन बाळाला तेवढा त्रास होईल. पण मग मी काय करू? या बाईमुळे मला मनस्ताप होतोय आणि त्यामुळे माझ्या बाळाला पण त्रास होतोय. पण म्हणून एक गोष्ट सांगू का? म्हणजे आकाश असं वागेल मला अजिबात वाटलं नव्हतं. आकाशने माझ्यावरती हात उगारला. त्याला माहिती आहे की मी आता आई होणार आहे. माझ्या पोटात बाळ आहे. तरीसुद्धा त्याने माझ्यावरती हात उगारला. मी हे अजिबात सहन करून घेणार नाही. आधी माझ्यावरती ओरडला, ते मी खपून घेतलं. पण माझ्यावरती हात उगारला, ते मला पटलेलं नाही आहे. त्यानंतरलाही ते आकाशसुद्धा आपल्या हाताला आता इजा करून घेत असतो. आपल्या हाताला मारण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा इथे आजी म्हणते, अरे तू मला शांत राहायला सांगतोयस, मला म्हणतोयस की त्रास करून घेऊ नकोस, आणि तू हे स्वतः काय करतोयस? स्वतः किती स्वतःला त्रास करून घेत आहेस? हे बघ, असं काही करू नकोस. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, आजी, पण तू बघितलंस ना मी किती वाईट वागलो भूमीबरोबर. मला माहिती आहे ती काही बोलते, तिची मनस्थिती ठीक नाही आहे, पण मी तिच्यावरती हात उगारणं हे चुकीचंच. मी तिच्यावरती हात उगारला हे माहिती असताना देखील की तिच्या पोटात आमचं बाळ आहे, ती आई होणार आहे, आणि मी हात उगारला तिच्यावरती, म्हणजे मी दोन दोन नात्याचा अपमान केलेला आहे. त्यानंतरला इथे आता आकाश म्हणत असतो की मला हे अजिबात करायला नको होतं. तेवढ्यातच तिथे पौर्णिमा येते आणि म्हणते की आकाशजी, जीवावं लवकर चला. तेव्हा आकाश म्हणतो, काय झालं? तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते की आई. तेव्हा आजी म्हणतात, काय झालं रागिणीला? आणि आता दोघेही धावत पळत बाहेर येतात. तर रागिणी आता घर सोडून जायला निघालेली असते. तेव्हा इथे रागिणी म्हणते, आकाश, मी आता इथे नाही राहणार, मी आता चालले. तेव्हा इथे आकाश म्हणतो, आई तू असं का बोलतेस? हे बघ, तू कुठेही जाणार नाही आहेस आणि घर सोडून जाण्याचा तर विचार अजिबात करायचा नाही. तेव्हा रागिनी म्हणते की नाही आकाश, आता मी इथे राहणार नाही आहे. माझ्या मानापेक्षा, माझ्या मान अपमानापेक्षा मला तुझा संसार, तुझा आणि भूमीचा संसार जास्त महत्त्वाचा आहे.
आणि माझ्या इथे राहण्यामुळे जर तुमच्यामध्ये भांडणं होत असतील, वाद होत असतील, तर मला ते नको आहे. तुमचा संसार सुखाचा व्हायला पाहिजे. फक्त माझी एवढीच इच्छा आहे. आणि आज भूमी जे काही मला बोलली ते खरंच मला खूपच जास्त आता वाईट वाटले त्या गोष्टीचं. आणि त्याच्यावरती एकच मार्ग म्हणजे मी हे घर सोडून आता निघून जाते. आणि इथे रागिनी म्हणते की आकाश, अरे भूमीला असं वाटतंय की मी तिच्या बाळाला मारण्याचा प्रयत्न करते. पण मी असं का करेन ना? भूमीने मनामध्ये वेगळाच गैरसमज निर्माण करून ठेवलाय. अरे तू मला आई म्हणायला लागलास. आत्या म्हणत होतास ना तेच बरं होतं. आई म्हणाल्यानंतर तू सुद्धा माझ्यावरती आईसारखं प्रेम करायला लागलास. माझी जास्त काळजी घ्यायला लागलास. भूमी इन्सिक्युअर झाली रे. आणि होणारच ना, ती बायको आहे तुझी. तुझ्यावरती खूप प्रेम आहे तिचं. तुझ्या बाबतीत किती पॉझेसिव्ह आहे तुला सुद्धा चांगलं माहिती आहे ना. त्याच्यामुळे ती इन्सिक्युअर झाली आणि आता ती माझ्याबरोबर अशी वाईट वागते. तू माझा मुलगा झालास, मी सासू झाले आणि ती माझी सून. त्याच्यामुळे आपलं टिपिकल नातं झालं. आणि मग ती सून आणि मी सासू, सासू-सुनेचं भांडण हे काही जगाला नवीन आहे का? घरामध्ये छोटे-मोठे वाद हे होतातच, पण ते वाद आता पराकोटीला गेलेत. भूमी आणि माझे वाद पराकोटीला गेलेत. भूमीने माझ्याबद्दल खूपच मनामध्ये आता राग निर्माण करून ठेवला आहे, गैरसमज ठेवला आहे आणि तो दूर होईल असं वाटत नाही. आणि आज तर तिने माझ्यावरती जे काही आरोप केलेत ना, की मी तुमच्या बाळाला मारण्याचा प्रयत्न करते, त्याने तर माझा जीव जातोय की काय, असं मला वाटायला लागलं तेव्हा आता या घरामध्ये न राहिलेलं बरं. मी जाते माझ्या घरी मी जाते. तेव्हा इथे आकाश म्हणतो, आई अगं हे काय बोलतेस तू? तू कुठे जायचं नाही आहे. हे बघ तू माझी आई आहेस आणि मी तुला कुठेही जाऊ देणार नाही आहे. भूमीला मी समजावेन ना, तिचं डोकं ठिकाणावरती नाही आहे. अगं त्या बॉम्ब ब्लास्ट प्रकरणानंतर तिची आता कुठे स्मृती परत आली होती. त्याच्यानंतरला ती अजून पूर्णपणे रिकवरसुद्धा झाली नव्हती आणि तिच्या डोक्यात असे काहीतरी विचार यायला लागले. आपण नेऊ ना तिला डॉक्टरांकडे. तू नको काळजी करू, मी करतो तिची ट्रीटमेंट. तेव्हा इथे आजी म्हणत असतात, अगं रागिनी असं काय करतेस तू? आपल्या घराची करती धरती मुलगी आहेस ना. अगं या तिघीजणी अजून लहान आहेत. मी म्हातारी बाई, माझे आता किती दिवस राहिलेत आणि तू या सगळ्यांना सांभाळून घ्यायचं सोडून तू सुद्धा आता घर सोडून चालली आहेस. असं काय करतेस तू? हे बघ भूमी तुला बोलली असेल, पण अगं तिची तब्येत बरी नाही आहे. त्याच्यामुळे त्या रागाच्या भरामध्ये ती काहीतरी बोलली म्हणून तू काय लगेच टोकाचा निर्णय घेणार आहेस का? ती वेड्यासारखी वागते म्हणून तू सुद्धा वेड्यासारखी वागणार, याला काय अर्थ आहे? हे बघ तू कुठेही जाऊ नकोस. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की आई प्लीज कुठेच जाऊ नकोस प्लीज. तेव्हा रागिनी म्हणत असते की नाही नाही आकाश, मला नको थांबू, मला जावंच लागेल. तेव्हा अभि म्हणत असतो की जाऊ दे आकाश, कशाला थांबवतोयस तू आईला? अरे माझी आई आम्हाला इथे घेऊन आली. आमचं सुद्धा घर दार जमीन जुमला तिथे होतं ना, तरीसुद्धा आम्ही सगळं काही सोडून इथे आलो. कशासाठी? आमच्या आयुष्याची महत्त्वाची वर्ष 7 वर्ष आम्ही इथे दिली. कशासाठी? तुझ्यासाठी ना, या घरासाठी ना. पण भूमीने काय केलं? भूमीने ते सगळं धुलीला मिळवलं. अगं भूमीने माझ्या आईवरती हे जे काही आरोप केलेत ना, ते मी अजिबात सहन करणार नाही. आतापर्यंत त्या दोघींमध्ये छोटे मोठे वाद हे होतच होते. म्हणून काय भूमीने माझ्या आईवरती आता बाळाला मारण्याचा इथे आरोप करायचा? ते मी कधीही सहन करणार नाही आहे. आणि कशी विचित्र वागत होती, कशा पद्धतीत माझ्या आईबरोबर बोलत होती. आई तू आता इथे राहू नकोस, तू जा इथून जा. आणि तू इथून गेलीस ना की आम्हीसुद्धा येतो. आम्हीसुद्धा इथे आता राहणार नाही. शेवटीला भूमीने दाखवून दिलं की आपण इथे त्यांच्या घरामध्ये राहतोय, हे घर आपलं नाही आहे. आणि म्हणूनच ती वारंवार आईचा अपमान करते, तिला वाटेल तसं बोलते. म्हणूनच आता इथे राहायचं नाही आहे. भूमीचं हे वागणं मी अजिबात खपून घेणार नाही. तेव्हा अभि म्हणत असतो की आई मला बोलू दे आज, आज तू मला थांबवू नकोस. ती भूमी कशा पद्धतीने बोलली तुला? आकाशने तिला एवढं सांगितलं की असं काही नाही आहे, गैरसमज ठेवू नको. तरीसुद्धा ती भूमी अजिबात ऐकली नाही ना. मग आपण तरी इथे कशाला थांबायचं? तेव्हा पौर्णिमा म्हणत असते, भूमीताईचं वागणं काहीसं विचित्रच झाले. म्हणजे एवढं बोलली ती आईंना, तरीसुद्धा साधं एक सॉरीसुद्धा तिला म्हणता येत नाही. माफीसुद्धा नाही मागितली तिने आईंची, की एवढं मी बोलले तर मला माफ करा म्हणून, की तुमच्यावरती मी खोटा आरोप केला. असं नाही वाटत का तिला? तरी ते मानसी म्हणत असते की हे बघ ताई, जे झालं ते झालं. आता तू स्वतःला इतका त्रास करून घेऊ नकोस. हे बघ तू स्वतःला इतका त्रास करून घेतलास ना, तर बाळाला सुद्धा त्रास होईल आणि तुम्ही दोघंजण एकमेकांबरोबर आता भांडू नका. तेव्हा भूमी म्हणत असते, पण म्हणू मला खरंच आकाशकडून ही अपेक्षा नव्हती गं. माझं त्याच्यावरती किती प्रेम आहे त्याला चांगलंच माहिती आहे. मी आता बाळाची आई होणार आहे आणि तरीसुद्धा त्याने माझ्यावरती हात उगारला, भूमीवरती त्याच्या. मग त्याचं माझ्यावरती आता प्रेम नाही आहे का? माझ्यावरती विश्वास नाही आहे का? म्हणजे मी कधी स्वप्नसुद्धा विचार
विचार केला नव्हता की पुढे जाऊन आकाश माझ्याबरोबर असा कधी वागेल, माझ्यावरती आवाज चढवेल, माझ्यावरती हात उगारेल. एक बायको म्हणून मी हे सगळं सहन करेन गं, पण एक आई म्हणून नाही. आणि मी या गोष्टीवरती आता कसा विश्वास ठेवू मला कळत नाही आहे की आकाश माझ्याबरोबर असं कसं वागू शकतो. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की मलासुद्धा हाच प्रश्न पडला आहे की माझी भूमी अशी कशी वागू शकते, ज्या भूमीचा मला एवढा अभिमान होता की माझी भूमी सगळ्यांचा विचार करते, सगळ्यांना सांभाळून घेते. माझी मनस्थिती चांगली नसताना तू माझ्याबरोबर लग्न केलंस ना, मला प्रेम दिलंस आणि ती भूमी जी सगळ्यांच्या भल्याचा विचार करते, ती आज माझ्या आईवरती एवढे गंभीर आरोप करते. मी हे कसं सहन करू? मी कसं या सगळ्यावरती विश्वास ठेवू? म्हणजे तू ती भूमी नाही आहेस जिच्याबरोबर मी लग्न केलं होतं, जिला लग्न करून या घरामध्ये मी घेऊन आलो होतो, ती भूमी तू नाही आहेस. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की आकाश, अरे मी तीच भूमी आहे रे, पण तुझ्या डोळ्यावरती आहे ना मातृत्वाची पट्टी आहे ना, ती मातृत्वाची पट्टी जोपर्यंत तू उतरून बाजूला ठेवत नाही ना, तोपर्यंत काय खरं काय खोटं तुला ठळकपणे दिसणार नाही आहे. कळतंय का तुला? आकाश, मी तुला एवढं पोटतिडकीने काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते, पण तुझा माझ्या बोलण्यावरती अजिबात विश्वासच नाही आहे. तू माझ्यावरती विश्वासच ठेवत नाही. ती बाई जे काही बोलते ते सगळं तुला खरं वाटतं आणि मी जे काही तुला सांगते ते सगळं तुला खोटं वाटतं. तेव्हा इथे आकाश म्हणतो, भूमी एक मिनिट, माझ्या आईबद्दल एक शब्दसुद्धा बोलायचा नाही. मी अजिबात खपून घेणार नाही. बाहेर जे काही तू बोललीस ते कसं बसं मी सहन तरी केलं, पण आता नाही. आता एक शब्दसुद्धा बोलू नकोस मी आत्ताच सांगतोय. तेव्हा इथे मानसी म्हणत असते, अरे तुम्ही दोघंजणं गप्प बसा. काय झालं तुमच्या दोघांचं? तुम्ही दोघंजण सातत्याने वाद का घालताय? तुम्ही दोघंजण एकमेकांना समजून घ्या ना. एवढं प्रेम करताय एकमेकांवरती, तुम्ही दोघे एकमेकांबरोबर भांडायला नाही, तर एकमेकांवरती प्रेम करायलाच तुमचा जन्म झाला आहे. कळतंय का तुम्हाला? आणि भांडून काय होणार आहे सांगा बरं? भांडून काय होणार आहे? तुमच्या मनामध्ये जे काही असेल एकमेकांबरोबर बोलून सोडा ना. आणि भाऊजी, आता ताई प्रेग्नेंट आहे, तिला तुमच्या आधाराची गरज आहे, साथीची गरज आहे. तुम्ही असं भांडून तिची काळजी घेणार आहात का? ताई तुलासुद्धा मी तेच सांगेन गं, नको असा त्राग करून घेऊस. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की मानसी, मी माझ्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडेन, भूमीची काळजी घेईन, एक बाप म्हणून माझी सगळी कर्तव्य पूर्ण करेन, पण भूमीलासुद्धा माझी एक गोष्ट ऐकावी लागेल. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता भूमी आजींसमोर हात जोडताना म्हणते, आजी मला माफ करा, मला माहिती आहे तुम्ही माझ्यावरती रागवला असाल, पण आता मला जावं लागेल. आणि इथे भूमी आकाशला म्हणते की आकाश, जेव्हा मी तुझ्याबरोबर लग्न करून या घरामध्ये आले होते ना, तेव्हा आजीने मला सांगितलं होतं की माझ्या आकाशची काळजी घे, आणि मी ते त्यांना वचन दिलं होतं आणि अजूनही मी तुझी काळजी घेते. आणि आकाश, मी हे जे काही करते ना ते सगळं तुला प्रोटेक्ट करण्यासाठी करते, पण आता तुझा माझ्यावरती विश्वास नाही, पण एक दिवस तुला माझ्यावरती विश्वास बसेल. काय खरं काय खोटं तुझ्या सगळं समोर येईल. आणि ही लढाई माझी आहे आकाश, आणि ती मी एकटी आता लढून दाखवेन आणि जिंकून सुद्धा. आणि इथे आता भूमी घर सोडून गेलेली असते.